पुढे जात बसली कशी प्रगतीचा विचार करूया साकार, हा समतेचा विचार हो. संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार, संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार. या ठिकाणी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सुनेत्राजी पवार, त्याचप्रमाणे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ या महाराष्ट्र शासनाच्या अनुषंगाने ह्या योजनाची माहिती घरघर पोहोचावी, यांचा सर्वांना लाभ व्हावा याकरिता या महाराष्ट्र शासनाने हा जागृती जसा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवलेला आहे आणि तुमच्या गावामध्ये सुद्धा आम्ही उपस्थित झालेलो आहोत. तरी आपण आजूबाजूचे सर्व नागरिक यांना विनंती आहे की आपण या रथासमोर येऊन हा कार्यक्रम ऐकायचा आहे. तर तत्पूर्वी एक सादर होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. हॅलो. माया भीमाच्या लेखणीनं त्या भल्याने सुख भल, भल्या भल्याने सुखवल, भल्या भल्याने सुखवल, अळाण्याला शिकवल, अळाण्याला शिकवल, भल्या भल्याने सुखवल, अळाण्याला शिकवल. माया भीमाच्या लेकणीनं भल्या भल्याने सुखवल, माया भीमाच्या लेकणीनं भल्या भल्याने सुखवल, भल्या भल्याने सुखवल, अळाण्याला शिकवल, अळाण्याला शिकवल, भल्या भल्याने सुखवल, अळाण्याला शिकवल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे समता, न्याय, बंधुत्व आणि अधिकार आम्हाला मिळाले आणि म्हणून माया भीमाची लेखणी होती मा तलवारीची धार, तलवारीची धार, तलवारीची धार, लेखणीने केले बाई मनस्फूर्ती बरवार, मनस्फूर्ती बरवार, मनस्फूर्ती बरवार. माया भीमान बहुजनाला राजगादीवर बसवलं, माया भीमान बहुजनाला राजगादीवर बसवलं, राजगादीवर बसवलं, अळाण्याला शिकवलं, राजगादीवर बसवलं, अळाण्याला शिकवलं, राजगादीवर बसवलं, अळाण्याला शिकवलं. माया भीमाच्या लेकणीनं भल्या भल्याले सुखवलं, माया भीमाच्या लेकणीनं भल्या भल्याले सुखवलं, भल्या भल्याले सुखवलं, अळाण्याला शिकवलं, भल्याले सुखवलं, अळाण्याला शिकवलं, भल्याले सुखवलं, अळाण्याला शिकवलं, शिकवलं, अळाण्याला शिकवलं, अळाण्याला शिकवलं. पथनाट्यातील एक हुशार विद्यार्थ्याचे वडील समोर येत आहेत. लक्ष सादर होत आहे पथनाट्य. जय भीम मंडळी. हे बघा, मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्या मुलांचं नाव आहे सोन्या, मुलींचं नाव आहे सोनू. तर ते शाळेला शिकत आहेत सर. आणि माझी इच्छा अशी आहे का खरोखर माझ्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवावं आणि उच्च शिक्षण खरोखर यांनी घेतलं पाहिजे, शिकले पाहिजेत, असं माझी इच्छा आहे. हालाकीमध्ये माझा जो परिवार आहे एक छोटा परिवार आहे आणि परिस्थिती आमची खूप नाजूक आहे सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याजवळ पैसा नाही. तर या लेकरांना कसं शिकवावं, कसं उच्च शिक्षण द्यावं हा मला खूप विचार पडलेला आहे सर. याच्यातून तुम्हाला कोणते कोणते मार्ग असतील ते तुम्ही मार्ग आम्हाला सांगू शकता सर. अहो का, पैशाचं टेन्शन तुम्ही अजिबात घेऊ नका.
हो का? आणि परिस्थितीचं पण नाही. बरं. त्यासाठीच आम्ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आलेलो आहोत. हो तुमचा सोन्या जर खरोखर हुशार मुलगा असेल तर त्याला जर 10वी मध्ये आणि 12वी मध्ये 75% गुण असतील, बरं. जर 10वीला आणि 12वीला जर 75% मार्क्स मिळाले हा. तर त्याचा शासनाच्या वसतिगृहामध्ये नंबर लागतोय. हो का? आणि एकदा वसतिगृहामध्ये नंबर लागला की त्याच्या जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था, अंथरूण पांघरुणाची व्यवस्था, शालेय हो का? आणि वरून दर महिन्याला टाय पेमेंटची व्यवस्था, इतकं सगळं शासनाकडून सगळं मिळते. हो का? कारण तसं ते भारतीय संविधानामध्ये नमूद आहे. बरं. फक्त तुमच्या विद्यार्थ्यांना 75% मार्क्स हवे आजोबा. हो का? हो. आणि जर वसतिगृहामध्ये ऍडमिशन फुल असतील, नंबर लागला नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार नावाची योजना आहे. माझा नावाची. हो. बरं. त्या स्वाधार नावाच्या योजनेअंतर्गत तुमच्या विद्यार्थ्याला वार्षिक 65,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. 65,000. हो. हा. त्याच्यामध्ये त्याचं वर्षाचं चांगल्या प्रकारे शिक्षण होऊ शकतंय. हो का? हो. आणि जर तुमचा विद्यार्थी, तुमचे स्वप्न असतील की माझा मुलगा हा फॉरेनला शिकला पाहिजे, हो. तर त्यासाठी सुद्धा राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आहे. हो का? हो. राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दर वर्षाला 100 विद्यार्थी परदेशात जातात आणि परदेशामध्ये शिक्षण घेतात. हो का? म्हणून तशी ती भारतीय संविधानामध्ये तरतूद केलेली आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा भारतातलं शिक्षण पूर्ण झालं, त्यांना विलायतमध्ये शिकायचं होतं, हा. त्यावेळेला त्यांना राजश्री शाहू महाराजांनी मदत केली. हो का? त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब अमेरिका, जापान, थायलंड, इंग्लंड अशा मोठमोठ्या देशामध्ये शिकून आले. बरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहित आहे किती शिकले? किती शिकले? MA, PhD, DSc, LLD, DLED यात मारू लागला. बापरे. म्हणजे एवढे बाबासाहेबांचं शिक्षण झालं ते कुणामुळं? राजश्री शाहू महाराजांनी मदत केल्यामुळं. आजही ते त्यांच्या नावानं शिष्यवृत्ती दिल्या जाते. आजही? हो. आणि हे झाल्या तुमच्या शैक्षणिक अडचणी. आणि जर तुम्हाला राहायला घर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला राहायला रमाई घरकुल नावाची योजना आहे. हो का? ग्रामीण भागात सुद्धा आहे आणि शहरी भागात सुद्धा आहे. तुम्ही जर योग्य प्रकारे कागदपत्र केले आणि तुम्ही जर त्याच्यात पात्र ठरले हा. तर तुम्हाला 100% रमाई घरकुल योजना सुद्धा मिळते. हो का? आणि हे बघा आजोबा, हा. जर तुम्हाला उद्योगधंदा करायचा आहे हा. तर इथल्या सरकारने स्टँड ऑफ इंडिया नावाची एक योजना आणलेली आहे. हो सर, स्टँड ऑफ इंडिया म्हणता तुम्ही, हे आम्ही म्हातारी माणसं, आम्ही अडाणी. स्टँड ऑफ इंडिया म्हणजे काय? हो, सरळ सरळ आहे. हा इंडिया स्वतःच्या पायावर आपण उभं राहिलो पाहिजे. हो का? हा प्रत्येक नागरिक स्वतःच्या पायावर उभा राहून सक्षम झाला पाहिजे, असं सरकारचं धोरण आहे. म्हणून स्टँड ऑफ इंडिया नावाची जी कंपनी आहे त्या अंतर्गत भरपूर असं विद्यार्थ्यांना निधी दिला जातो. हो का? आणि मोठा उद्योजक होऊ शकतो आपला विद्यार्थी. हो.